तर मॅच आपण स्टार्ट करणार दोन पंच या ठिकाणी अजय आणि विकी आपल्याला पाहायला मिळेल सज्ज झालेत आणि इथून जर पाहिलं तर ही मॅच नक्कीच दोन दरम्यान श्री साई डेंजरस संघ आपण पाहतोय प्रथम नाणेफेक जिंकलाय आणि नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलंय त्यांनी आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी डीएनसीसी टीमला डीएनसीसी टीम कडून जर पाहिलं तर राकेश गुप्ता आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर नक्कीच जाऊन पहिला चेंडू अगदी खोलवरचा टप्पा पाहायला मिळाला 22च्या रूपाने ही रन्स डेंजरस टीम एक्स्ट्रा खेळाडू आपल्या येऊ द्यायचा आहे डेंजरस टीम डेंजरस इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा फटका अमन होता या ठिकाणी अमन आणि नक्कीच गोलूची जोडी आपल्याला पाहायला मिळतोय राकेश गुप्ता आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू खेळला राकेश तुम्ही जर पाहिलं तर टॅप केलाय चेंडूला परंतु चेंडूवर जर पाहिलं तर हवा तेचका फटका मध्ये जोर नव्हता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर या चेंडूला मैदानाच्या बाहेर पाठवू शकला नाही आहे चेंडूवर जर पाहिलं तर फक्त आणि फक्त इथून आत्तापर्यंत फक्त एकच धाव आलेली आहे आपण पाहतोय जी धाव 22च्या रूपाने पंचांनी आपल्याला दर्शवली होती पुढचा चेंडू आपण पाहतो यावेळेस टॅपचा फटका परंतु टॅपचा फटका पॉवरफुल नव्हता आणि त्याचमुळे जर पाहिलं तर हा देखील सिंगल रन्स आलाय एकंदरीत 4 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय राकेश आणि अमन याची जोडी आपण पाहतोय आणि 5वा चेंडू असेल या षटकातील फटका सुरेख आहे गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडूला अडवलं जातोय चांगला प्रयत्न होता इथून जर पाहिलं तर शेवटचा चेंडू असेल यावेळेस अगदी कंप्लीट जबरदस्त अगदी शेवटच्या चेंडूवर जर पाहिलं तर चौकार आलाय आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 6 धावा आपण पाहतोय डीएनसीसी टीम जो टीम मैदानाच्या आतमध्ये उतरला आणि या स्पर्धेचा जो नियम आहे आपण नियम विसरता कामा नये एक टीमला जर पाहिलं तर सेम जर्सी इथे परिधान करणं गरजेचं आहे आणि आपण पाहतोय जो डीएनसीसी टीम आहे या डीएनसीसी टीमने एक खेळाडूला जर्सी नाही आहे आणि त्याचमुळे 2 धावांची पॅनल्टी त्याला मात्र आयोजकांकडून दिलेली आहे पात्र आपण पाहतोय रन्स यावेळेस वाईटच्या रूपाने येईल अतिरिक्त धाव या ठिकाणी नक्कीच मोजली जाईल स्कोर कार्डवर 1 ने वाढली जाईल धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र जाते 7 धावा इथून पाहतोय बॅट चुकले मी म्हणेन ही मॅच देखील आपण पाहू शकताय थोडीशी फसू शकते अमनचा विकेट आलाय नक्कीच थोडंसं बॅकफुटला गेले होते खेळायचं होतं ऑफसाईड रिजन मध्ये पण तो चुकले आणि त्यानंतर यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या इथून पाहिलं तर नवीन फलंदाज सुमित येतोय मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला खेळाडू हा देखील आहे सुमितकडे पोटेन्शियल आहे पॉवर आहे चांगले फटके चांगले गॅपमध्ये तो चेंडू खेळू शकतोय ही त्याची पॉवर आहे परंतु बघूया आज ज्या पद्धतीने गोलंदाज करतोय गोलंदाज अंजन चांगली गोलंदाजी झाली विकेट देखील मिळवलाय आणि विकेट कोणाचा आलाय तर अमन सारख्या एक चांगल्या फलंदाजाचा 7 धावा झालाय 7 वर 1 गडी बाद झालाय यावेळी चिप शॉट केलाय चेंडूला अगदी पाहिला तर डिक्लेअर झोनकडे पाठवलंय सिंगल रन्स मिळेल सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 ने वाढली जाईल 8 धावा आपण पाहतोय दोन्ही फलंदाज चर्चा करतायत इथून जर पाहिलं तर धावफलक मोठं करायचं आहे मोठी धावसंख्या उभारायची आहे परंतु कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला खूप मोठा हायेस्ट स्कोर या ठिकाणी या मैदानावर झाला होता यावेळेस पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न चेंडू अंगाला अडवतोय चेंडूवर जर पाहिलं तर रन्स येणार नाहीये डॉट चेंडू येतोय आतापर्यंतचे चेंडू पाहिले तर 3 चेंडू इथून टॅप केलाय परंतु टॅप खूप भारी होता राखीचं पॉवर या ठिकाणी नक्कीच वापरली गेली चेंडूवर चौकार आलाय 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय
इथून पाहतोय आपण टीम DNCC संघ जर राकेशचा विचार केला तर थोडासा बॅकफुटला होता, परंतु आज आज आपण पाहतोय थोडंसं चांगली बॅटिंग त्याच्याकडून. इथून पुन्हा एकदा टॅपचा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण पाहतोय हा चेंडू प्रॉपरली कनेक्शन झाला नाही आणि त्याचमुळे जर पाहिलं तर हा डॉट आलाय. शेवटचा चेंडू आहे षटकातील. अंजन यावेळेस फटका सुरेख आहे, गॅप मध्ये खेळलाय, चेंडू अडवलाय आणि त्या ठिकाणी जर पाहिलं तर रन्स येणार नाही. ओव्हरची होते समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिलं तर 2 या ठिकाणी कंप्लीट होत आहेत आणि 2 षटकाच्या अखेरीस 6च्या सरासरीने संघ खेळतोय DNCC 12 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडू अडवलंय, रन्स मात्र इथून येणार नाहीये. टुर्नामेंट ज्या पद्धतीने चालू आहे आपण पाहतोय सरपंच चषक पंचाळी 2025 चं हे आयोजन आहे आणि यापुढील आयोजन आपण नवरंग चषक देखील पाहणार आहोत. अगदी राकेश परदेशी आणि त्यांची टुर्नामेंट आपण पाहतोय नवरंग चषक दोडीपूजा या मैदानावर एक चांगलीच टुर्नामेंट आपल्याला येत्या दिवसांमध्ये पाहायला मिळेल. 1, 2, 3 या तिन्ही दिवस अगदी आपण आवर्जून त्या स्पर्धेला नक्कीच पहा. खूप वेगळी मजा येईल. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर 16 धावा झाल्या आहेत. चौकार आल्यानंतर आपण पाहतोय आता मात्र DRS घेतला जातोय. खेळाडूंना विनंती असेल आपण खेळपट्टीवर आहे, आपण तिथे मीटिंग घ्यायची नाहीये, विनंती असेल. इथून आलाय डिसिजन पेंडिंग आहे, परंतु डिसिजन या ठिकाणी येईल. पंच आपले विकी भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी पाहणी केली आणि पाहणीनंतर त्यांचा डिसिजन अगदी मनामध्ये आणि चौकार आहे. 4 धावा येत आहेत. चौकार दिलाय आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर आता मात्र 20 धावा आपण पाहू शकतायत. ज्या पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल झाला अगदी पोलच्या आतमधून चेंडू नक्कीच गेला बाउंड्री लाईनच्या मधून. इथून चांगला चेंडू होता, चांगला चेंडू होता सुमितसाठी. एक चौकार एक डॉट, एक चौकार एक डॉट. आता मात्र पुन्हा एकदा फटका आलाय, आणखीन एक चौकार. इथून जर पाहिलं तर धावफलक ज्या 24 धावा. आतापर्यंत 5 चेंडू झाले आहेत, ज्यामध्ये 2 चेंडू डॉट आहेत, 3 चेंडूवर 3 चौकार आहेत. इथून जर पाहिलं तर शेवटचा चेंडू जर डॉट आला तर काहीतरी वेगळं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. यस, इथून आपण पाहतोय चेंडूवर विकेट घेण्याचा प्रयत्न होता, परंतु पंच पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मागणी करतायत. नक्कीच थर्ड अंपायरची मागणी केली आणि जाऊया आपण तिसऱ्या पंचांकडे.
नाही आहे, कारण की उद्याच्या दिवसात जर पाहिलं तर डान्सिंग अंपायरकडे आपला कॅमेरा जो आहे तो फोकस करणार होतो. पण त्यासाठी आज आमचे लाडके प्रेक्षक वर्ग आहेत, त्यांच्यासाठी थोडंसं आपण आज त्यांचं मनोरंजन करा, त्यांचं पूर्णपणे दृश्य येऊ द्या टी व्हीमध्ये. इथून आपण पाहते पंच जागेवर जातील आणि आपला डिसिजन जो आहे यस दिलाय, आउट आहे. गडी बाद, सुमित या ठिकाणी बाद होतोय. 24-2 अशी परिस्थिती आता मात्र डीएनसीसी संघाची आहे. तर प्रत्येकाला अगदी कैद करत असताना कॅमेरा आपल्याला पाहायला मिळतोय खूप चांगल्या पद्धतीने. हरीश याचं धन्यवाद म्हणेन. जबरदस्त कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळते आणि बंटी यांची देखील साथ आहे. मनीष निजाई देखील आपण पाहतोय अगदी ऑपरेटिंगच्या भूमिकेमध्ये आहेत. ही विश नेटवर्कची पूर्ण टीम आहे. यावेळेस आलाय फटका, जबरदस्त फटका. आशिष ज्या पद्धतीने आल्या चेंडूला खेळलाय आणि विकास सॉरी आणि जबरदस्त फटका पाहायला मिळाला. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय चौकार. पाहतोय ज्या पद्धतीने आडव्या बॅटने प्रहार केला, चेंडूला खेळलाय, स्क्वेअर लीगच्या दिशेने चौकार मारलाय आणि चांगला फटका पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. इथून फुलटा चेंडू आहे, सोडणार नाही, ताकदीचा उपयोग, बाहुबली फटका पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त प्रहार, चौकार. आक्रमण करत असताना आपल्याला पाहायला मिळते 2 चेंडूवर 2 सलग आक्रमण केलंय. धावसंख्या वाढवायचं काम मात्र इथे विकास करतोय. पुन्हा एकदा इथे मात्र पहा ज्या पद्धतीने म्हणतो ना, दिवा विजताना थोडस नक्कीच प्रज्वल जास्त होतो आणि त्यानंतर विजला जातोय. त्याच पद्धतीने आपण पाहिलं की 2 चौकार लगावली आणि त्यानंतर अगदी मिडल स्टिक, लेग स्टिक आपण पाहतोय उद्ध्वस्त केली गेली. तर 2 चेंडू हे नक्कीच राहिले विकासचे, परंतु त्यानंतर रोहितने देखील हिट करून दाखवलाय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रोहितची 2 चेंडूवर 2 चौकार पाहिल्यानंतर कमबॅक केलाय, विकेट घेतलाय आणि आता मात्र आपण पाहू शकतायत इथून रोहितचे अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. इथून पाहतोय आपण नक्कीच पाहायला मिळाला चेंडू थोडासा खाली राहिला होता, विकेट घेण्याचा प्रयत्न होता. स्वप्नील झोपडी सातपाडी नक्कीच पारितोषिक लावलं गेलंय. 6 चौकार जर कोणताही फलंदाज मारतोय तर नक्कीच 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. इथून आपण पाहतोय चौकार आलाय, 4 धावा मिळतील आणि 4 ने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर धावसंख्या होते 36 रन, 36 धावा. आशिषने देखील इथे मात्र आपण पाहतोय फलंदाजी करत असताना इथून आणखीन एक चौकार येतोय. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. आशिषने देखील आल्या आपला नक्कीच महत्वाची जी भूमिका आहे, हार्ड हिटिंग करण्याची भूमिका मात्र पूर्ण केली. एकंदरीत 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र 40 धावा या स्कोर कार्डवर लागले गेले आहेत.
इथून पाहतोय आपण षटक जर पाहिले तर 4 कंप्लीट झाले आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक असणार आहे. एकंदरीत 5 षटकांचे सामने आज पहिल्या मॅच पासून आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक काहीतरी चेंजेस आपण पाहतोय अंडरम बॉक्स क्रिकेटमध्ये, कारण की जर विचार केला तर 4च षटकांचे सामने असतात आणि इथून जर पाहिलं तर पंचाळी वन मॅन शो ज्या कमिटीने जो डिसाईड केलं की आपण प्रत्येक मॅच जी आहे ती 5 षटकांची इथून खेळवली जाईल आणि त्याचमुळे जर पाहिलं तर आज प्रत्येक खेळाडूला ही मॅच 5 षटकांची. इथून पाहतोय षटक क्रमांक जर पाहिलं तर गमलू आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी ट्रॅकवर शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी. इथून पाहतोय फटका तर चांगला होता परंतु चेंडूला रोखलंय. चेंडूवर जर पाहिलं तर रन्स या ठिकाणी येणार नाही आहे. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा गमलू या चेंडूला जर पाहिलं तर टॅप केलाय परंतु टॅप रोखलं गेलंय. मी म्हणेन खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला रोखलं गेलं, आतमध्ये ठेवलंय. आणि पंचाळी म्हटलं तर पंचाळी आपण नेहमीच जेव्हा जेव्हा आपण पंचाळी गावामध्ये तर किल्ला देखील आहे पंचाळी गावामध्ये आणि किल्ल्याचं खास महत्त्व पाहिलं तर खूप दूरवर किल्ले आहेत. एक भुयार म्हणून आपण पाहिलं जातोय, भुयार आहे आणि भुयार आज बंद आहे परंतु ही भुयार आधीच्या काळामध्ये आपण पाहिली तर पंचाळी गावहून थेट शिरगाव आणि अनेक ठिकाणी जी भुयार होती ती आपल्याला पाहायला मिळाली होती. परंतु कित्येक वर्ष झाली हा किल्ला आज आपण पाहतोय परंतु पंचाळी गावामध्ये असा एक नक्कीच महाराजांचा किल्ला आपण पाहू शकतोय. यावेळेस जर पाहिलं तर टॅप केलाय ऑफ साइड रिजनला, कव्हरच्या डोक्यावरून चेंडूला मारलाय 4 धावांसाठी. येतोय चौकार. इथून पाहतोय आपण पुन्हा एकदा बॅट ने केलाय प्रहार, पायावर चेंडू टाकला होता, या चेंडूला प्रहार केला. चेंडूवर नक्कीच एक पर्स म्हणजेच वॉलेट सापडलेला आहे आणि चिंतामण माची पराग माची याचा वॉलेट आहे जो इथे नक्कीच सापडलेला आहे. आणि आपण या इथेश पाटील यांनी आम्हाला नक्कीच सहकार्य केलं या स्पर्धेमध्ये. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर जो पॉकेट आहे तो इथे मात्र दिलं गेलं, त्यांचं धन्यवाद म्हणीन. इथून विकेट मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर 46 रन्स आतापर्यंत आपण पाहतोय. थँक्यू. उर्वी डीजेच्या माध्यमातून आपण अगदी कोणतेही लग्न समारंभ असो, कुठलीही बर्थडे पार्टी असो किंवा कुठलीही टुर्नामेंट असो, मात्र सुमधुर संगीत ऐकायला नक्कीच मजा येते आणि तीच सुमधुर संगीताची भरीमार या ठिकाणी करताना 46 धावा झाल्या 4 गडीच्या मोबदल्यात. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे या इनिंग ब्रेक नंतर आपण 2 संघाला बोलावणार आहेत. यानंतरचा होणारा सामना याच परिसरातील जर पाहिलं तर एका बाजूला जय जोगण्यादेव आगवण संघ असणार आहे. टॅप केलाय चेंडूला परंतु इथे आपण पाहतोय रन्स कंप्लीट होईल, पूर्ण होईल. येस, नो डाऊट सिंगल रन्स मिळते आणि धावसंख्या जर पाहिली तर 47 रन्स, 48 धावांचं लक्ष असणार आहे. तर 2 संघाला मी या ठिकाणी आमंत्रित करीन. एका बाजूला संघ नक्कीच HD विनर संघ आणि दुसऱ्या बाजूला जय जोगण्यादेव आगवण संघ. या टॉससाठी आपण यायचं आहे.
कर्णधारांनी या आपल्याला अगोदरच आव्हान केलं गेलं आणि इनिंग ब्रेकमध्ये करत जेणेकरून आपण धावतो वर्णन ऐकायला पाहिजे त्यासाठी इनिंग ब्रेकमध्ये आपण या नाणेफेक करणार आहेत का? HD विनर जगदीश माशी, जय जोगनारे आगवन. चला या दोन्ही संघाला विनंती आहे, कर्णधार या, चला घाई करा प्लीज, आपण नाणेफेकीसाठी येणार आहोत. HD विनर ओके आलेत. संतोष कॉइन कोणाकडे आहे? चला आपण बघत आहोत निश्चितच एक मोठी दर्जाची स्पर्धा, वन मॅन शो ज्यांचं नाव घेतात आहे. तुम्ही चला HD विनरचा संघ आलाय. आगवण संघ या, जितेश आलेत का? ताई या प्लीज, टॉस करण्यासाठी या, या ना या. हां तन्वीला पाठवा, तन्वी या टॉस करण्यासाठी या ना ताई. कशाला असं हो, आज तुम्ही आहेत म्हणून आम्ही आहात, आज कुठे स्त्रिया पोचल्यात हो. आज बघायला भेटेल आमच्या तन्वी ताई तुम्हाला बघायला, यांच्याकडून नाणेफेक केली जाईल. एक अतिशय वेल एज्युकेटेड म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जात आहे आणि या गावची कन्या म्हणून ज्या गावावर भरपूर त्यांनी प्रेम केलं आहे आणि खरोखरच क्रिकेटच्या प्रेमासाठी आज त्या आपल्या सासवडीवरून माहेरी आल्यात, त्याबद्दल ताई तुमचं मनापासून धन्यवाद. एका साईडला आगवण संघ, हीच खेळाडू तुमच्या गावातून वन मॅन शोमध्ये खेळायची, ते संघ 4 खेळाडूच बघायला मिळतील आणि एका साईडला HD विनर. चॉईस करूया एक. हां सर समोर बघा, टॉस करते HD विनर, असं उडव, तसं नाही, असं कर. हां बोलू दे ना, असं कर, बोला. हां उडवतो, तू बोलतो. छाप कॉल केलाय, बघूया काय येतो. छाप येतोय. ताई थँक्यू सो मच, तुम्ही इकडे आलात, आपल्या नाणेफेकीसाठी केलात, असंच प्रेम आपल्या गावावरती कायम ठेवा. थँक्यू सो मच. ह्या होत्या आमच्या तन्वीताई. टॉस जिंकलाय, काय घेणार, क्या लेंगे आप? मी क्षेत्ररक्षण घेणार पहिले. मोठा संघ आहे तुमच्या समोर, वन मॅन शो संघासमोर 4 खेळाडू खेळले आणि वन मॅनच्या संघासमोर या संघाची ओळख झाली आणि न जिंकलेली एक देखील स्पर्धा नसेल. तुम्ही वन मॅन शो म्हणून किती ट्रॉफी जिंकली नसेल. कितने स्कोर तक रोकने की कोशिश करेंगे? आगवण संघ सांगितलं तर खूपच चांगला संघ आहे आणि प्रेक्षक पण त्यांच्या इकडे खूप आहेत, पण आम्ही चांगलंच खेळू आणि 40-50 धावामध्ये थांबवायचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. आपण किती धावा काढायचा प्रयत्न करणार, हा देखील हल्ली कोणता संघ कुठे विजयी सांगता येत नाही, सगळेच संघ टॉप झालेत. आम्ही जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करणार, कारण की टॅपचा बॉल आहे तर स्कोर झालाच पाहिजे. जोगेश्वरीची यात्रा तुम्ही गेलेत का? वज्रश्री यात्रा म्हटली, तुमच्या गावाची यात्रा कधी जाणार की जाऊन आलात? नाही जाणार आहेत, शनिवार नाही तर रविवार जाणार आहे सर्व. तर गावची पब्लिक पण कमी असणार उद्यापासून, त्यासाठी. ओके, म्हणजे आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग रायबाचं, कारण शेवटी वन मॅन शो म्हटलं म्हणजे तुमचं गाव, वन मॅन शो म्हणजे तुमचा संघ, कारण तुम्हाला ओळख कोणी दिली तो वन मॅन संघ. थँक्यू सो मच. जोडूया जिथे आवाज ऐकतात आपण संतोष पाटील यांचं. धन्यवाद. इथून आपण पाहतोय 4 धावा झाल्यात स्कोरकार्डवर. टॅपचा फटका परफेक्ट, चेंडू निघून जाईल, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय चौकार. 4 धावा. गोलंदाजीवर जर पाहिलं तर आपण पाहतोय आक्रमण केलंय यावेळेस. चेंडू झालाय 3. पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण अमन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. चेंडूला अडवतोय. रन्स मात्र फक्त आणि फक्त 8 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर आहेत. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे 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 गडी बाद होईल. एष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. मिस्टर आलोक या ठिकाणी बाद होईल. तर 8 धावा स्कोर कार्डवर, 1 गडीच्या मोबदल्यात. आलोक बाद झाल्यानंतर आता मात्र नवीन फलंदाज अंजन आलाय. अंजन आणि रोहितची जोडी. शेवटचा चेंडू आहे षटकातील
आपण पाहतोय फटका इथे मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बॅक टू बॅक. हा दुसरा गडी बाद होताना विकेट क्रमांक दुसरा बाद होतोय. जर पाहिलं तर 8 धावा स्कोर कार्डवर आहेत आणि पॅनल्टीच्या 2 धावा अशा एकंदरीत आतापर्यंत आपण पाहतोय. इथून स्कोरर म्हणतायत की 2 धावा ऍड केल्या जातील, 10 धावा स्कोर कार्डवर लागल्या जातील. येस बॅटर या मैदानाच्या आतमध्ये लगेच आपण यायचं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर मिस्टर अभयला आणलं गेलंय. नक्कीच आपण पाहतोय DNCC टीम आणि या टीमकडे जर पाहिलं तर एक जर्सी वगळता आपण पाहतोय एक जर्सी थोडीशी वेगळी आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर आयोजकांच्या सूचनेनुसार आम्हाला नक्कीच इथे विनंती केली गेली की 2 धावांची पॅनल्टी त्याला मात्र आम्ही पनिश करतोय आणि 2 धावा त्यांनी ॲक्सेप्ट देखील केल्या आहेत DNCC टीमने. 10 धावा स्कोर कार्डवर आहेत. सुमित आलाय गोलंदाजी मार्कवर. पाहतोय आपण जिंकण्यासाठी एकंदरीत जर पाहिलं तर 48 धावांचं टार्गेट आहे आणि इथून जर पाहिलं तर 38 धावा बनवायच्या आहेत. सुमित स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न चुकलेत. इथून रनआउटचा चान्स आहे. आणखीन एक गडी बाद. ते बाद होईल मिस्टर अभय. ज्या पद्धतीने आला होता अगदी कुठलाही चेंडू न खेळता मात्र मैदानाच्या बाहेर जाईल अभय. आता मात्र आणखीन एक रोहित मैदानाच्या आतमध्ये रोहित जसवाल आपल्याला पाहायला मिळेल. इथून पाहिलं तर हलक्या हाताने पुश केलाय, चेंडूला फेकून दिलाय. चांगला फटका पाहायला मिळाला. गॅप मध्ये चेंडू येतोय, चौकार येतोय. 4 धावा. जर विचार केला तर स्कोर कार्डवर 14 धावा लागले जात आहेत. 14 धावा आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये आहे. थोडंसं फील्डमध्ये सजावट करतील कारण की विकेटचा जर विचार केला तर आतापर्यंत 3 गडी बाद झाले आहेत. म्हणजे इथून जर पाहिलं तर DNCC टीमचं टार्गेट असेल की प्रत्येक चेंडूवर जास्तीत जास्त विकेट कसे मिळवले जातील याचं टार्गेट असणार आहे. હવે चेंडू गेलाय निघून डिक्लेअर झोनकडे. सिंगल रन्स येतोय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल. 15 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. सुमितची चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली त्यांनी आणि इथून जर पाहिलं तर 2 फलंदाज विचार करतायत की जो टार्गेट आहे 48 धावांचा तो आपल्याला पार करायचा आहे. सलामीचे आपले 2 फलंदाज बाद झाल्यानंतर पूर्णपणे जिम्मेदारी जी आहे ती या 2 फलंदाजावर म्हणजेच रोहित आणि रोहित जसवाल अशी 2 फलंदाजावर येऊन ठेपलेली आहे. मारण्याचा प्रयत्न करतायत, आक्रमण करतायत, पण हा वाईट चेंडू आहे. थोडासा बाहेर जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि पंच नक्कीच ऑफिशियल पंच आहेत अशरफ सर, त्यांच्याकडून इशारा येतोय वाईटचा. पुन्हा एकदा तोच फटका बॅटने इथे मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु चुकले जात आहेत. इथून जर पाहिलं तर चेंडूवर नजर नाही आहे प्रॉपरली आणि त्याचमुळे जर पाहिलं तर चेंडूला चुकतायत फलंदाज. हलकीशी कट लागते, एज लागते, चेंडू निघून जातोय शॉट थर्डमॅन रिजनला. डिक्लेअर झोन आहे तिथे मात्र डिक्लेअर झोनकडून सिंगल रन्स आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या होते 17 धावा. शेवटचा चेंडू आहे षटकातील सुमित. आपण पाहतोय आतापर्यंत सुमितने 1 विकेट नक्कीच पहिल्या चेंडूवर मिळवला आणि त्यानंतर चौकार देखील आली होती त्याच्या विरोधात, पण तू चांगलं कमबॅक केलंय मी म्हणेन. इथून पुन्हा एकदा शेवटचा चेंडू कशा पद्धतीने हाताळेल तर समोर असेल रोहित. फटका चांगला आहे, गॅप मध्ये खेळलाय,
जसा चेंडू आला आपण पाहतोय थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर होता, त्याला दिशा दिली आणि पॉईंट रिजनमध्ये चेंडूला खेळून काढलाय बाउंड्री लाईनसाठी. येतोय चौकार. 4 धावा. 4 धावसंख्या होतील 21 धावा 3 गडीच्या मोबदल्यात. चला टीम मीटिंग नकोय प्लीज, विनंती असेल जास्त टीम मीटिंग घ्यायची नाही. आयोजकांकडून सूचना. 21 धावा झाल्या आहेत. जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 18 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. 18 मध्ये 27 बनवायचे आहेत. चीन आलाय. आपण पाहतोय पुन्हा एकदा षटक क्रमांक जर पाहिलं तर तिसरं, कारण 5 षटक आहेत. 5 षटकामध्ये आपण पाहतोय जे 4 गोलंदाज आहेत. 4 गोलंदाजाला एका गोलंदाजाला डबल गोलंदाजी नक्कीच दिली जाते, म्हणजे 12 चेंडू टाकण्यासाठी. परंतु सचिनचा जर विचार केला तर वेगवान चेंडू या ठिकाणी हाताळला गेला, वेगाने बीट केलंय फलंदाजाला. यावेळेस पुन्हा एकदा आपण तो हलक्या हाताने पंच केलाय. चेंडूवर सिंगल रन्स घेतली जाते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 22 धावा. रोहित 10 वर खेळतोय आणि रोहित जयस्वाल आता मात्र आपण पाहतोय ऑनस्ट्रिक एंडवर आहे. इथून मात्र आणखीन एक जबरदस्त फटका. अगदी चेंडू जर पाहिला तर थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ होता, त्याला जागा बनवली, सफल झाले आणि त्यानंतर स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार आलाय. 4 धावा. बोर्ड लॉस ऑफ 3 विकेट्स. इथून आपण पाहतोय रोहित रॉय जबरदस्त बॅटिंग करत असताना 6 चेंडूमध्ये आतापर्यंत 14 धावा जन्मल्यात त्यांनी. पुन्हा एकदा दिशा देण्याचं काम केलं होतं. अगदी पायावर चेंडू ब्रश झाला आणि चेंडूवर जर पाहिलं तर रन्स या ठिकाणी मिळणार नाहीये. डॉट चेंडू येतोय. समीकरण थोडंसं बदललं जाईल. इथून जर पाहिलं तर 14 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. 14 मध्ये 22 धावा बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा तोच रिझन निवडलाय, परंतु चेंडू जातोय डिक्लेअर झोनकडे. सिंगल रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने एकंदरीत धावांचा जर विचार केला तर 27 रन्स 27 धावा झालेत. शेवटचे चेंडू आहे या षटकातील. आतापर्यंत या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या आहेत, म्हणजे चांगली गोलंदाजी केले सचिन यांनी. शेवटचे चेंडू षटकातील. समोरच्या दिशेने कडक प्रहार, परंतु अमन होता त्या ठिकाणी. एक उत्कृष्ट दर्जाचा क्षेत्ररक्षक म्हणून अमनला आपण कित्येक मैदानावर पाहतोय आणि त्याच्याकडून चेंडू सुटणं थोडंसं मुश्किल आहे आणि तेच चित्र आपल्याला पाहायला मिळालं. ओव्हरची होते समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिलं तर 3 कंप्लीट होत आहेत. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 मध्ये 12च्या उलट 21 धावा बनवायच्या आहेत. चला आपण अजून बरेचसे सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे थोडंसं कॉपरेट करा प्लीज. सहकार्य करायचं आहे तुम्ही. इथून आपण पाहतोय चेंडू शिल्लक आहेत 12 मध्ये 21 बनवायचे आहेत. ज्या पद्धतीने रोहित रॉयची बॅटिंग आपण पाहतोय, खूप चांगली बॅटिंग झाले. इथून जर पाहिलं तर जिंकण्यासाठी प्रयत्न करेल तो, कारण की चांगली फटकेबाजी त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. पॉईंट रिजनमध्ये तर स्क्वेअर लेगच्या दिशेने आले आहेत. अशरफ सरांना देखील विनंती केली जाते. आयोजकांकडून टीम मीटिंग आहे, ती पूर्णपणे तुम्ही थांबवा. इथून आपण पाहतोय हा चेंडू जर पाहिला तर वेगवान चेंडू होता. अमनला यासाठी बोलवलंय की या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर कमीत कमी धावा दिल्या तर मात्र DNCC संघ थोडंसं वरचढ काढू शकते, परंतु
ही खर्चीकरण आहे. वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव या ठिकाणी नक्कीच मोजली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या आता मात्र लागली जाते ती म्हणजे 28 रन्स. अजूनही 11 आणि 11 मध्ये 20 ची आवश्यकता आहे. 11 चेंडू 20 धावा. 11 मध्ये 20 बनवायचे आहेत. फटका आलाय. गॅप मध्ये खेळलाय परंतु गॅपला अडवलं गेलंय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दर्शवलं गेलं. चेंडूला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये ठेवलंय. 10 मध्ये 19 धावा. मॅचचं समीकरण आपण पाहतोय. 2 मोठे फटके आले तर आज समीकरण आहे तो मात्र सोपा होऊन जाईल. परंतु बघूया DNCC संघ यावेळेस प्रयत्न तर करतील. चांगला फटका परंतु चेंडूला रोखलंय सुमितने आणि इथून जर पाहिलं तर धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या होईल ती म्हणजेच 30 धावा. 18 धावांची आवश्यकता. 9 मध्ये 18 बनवायच्या आहेत. आक्रमण करण्याच्या नादात रोहित रॉय हा देखील फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. इथून आपण पाहतोय चेंडू शिल्लक आहेत 8 मध्ये 18 बनवायचे आहेत. अमन पुन्हा एकदा प्रयत्न तर करतोय. चांगली गोलंदाजी व्हावी परंतु यावेळेस पुन्हा एकदा पंच इशारा देत आहेत. वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव या ठिकाणी नक्कीच मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. 31 धावा झाल्या आहेत. 17 बनवायच्या आहेत. फटका आलाय. इथून आशिष खूप चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूला मैदानाच्या आतमध्ये ठेवलं आणि 3 धावा का ना होईना मात्र नक्कीच 4 धावा रोखल्या गेल्यात. अजूनही जर पाहिलं तर शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. 7 मध्ये 17 ची आवश्यकता आहे. आक्रमण करण्याचा विचार होता परंतु हा चेंडू खराब आहे. वाईटचा इशारा आलाय पंचांकडून. अतिरिक्त धाव या ठिकाणी मोजली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या जर पाहिली तर 32 रन्स. 7 मध्ये बनवायचे आहेत 16. 7 मध्ये 16 म्हणजेच एकंदरीत 4 चौकारांची आवश्यकता आहे. 7 चेंडूमध्ये 4 मोठे हिट लगावे लागतील. मारण्याचा प्रयत्न. चांगलं षटक मी म्हणेन. या षटकामध्ये जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 5च धावा खर्च केल्या गेल्या. खूप चांगलं षटक अमनचं राहिलं त्या ठिकाणी. 32 धावा झाल्यात. स्कोर कार्डवर 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. अंकित आलाय गोलंदाजी मार्कवर. शेवटचा आणि अंतिम षटक. 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. अजूनही जर पाहिलं तर ज्या पद्धतीने तराजूचे काटे आपल्याला पाहायला मिळत आहेत अगदी समांतर असतो त्याच पद्धतीने आपण पाहतोय दोन्हीही टीम मध्ये अगदी समांतरता आहे. इथून कोणता संघ जिंकेल तो अजूनही आपल्याला सांगता येणार नाहीये. टॅपचा फटका आलाय. जबरदस्त प्रहार. जी धावसंख्या चेंडू आणि रनांमधला जो फरक आहे तो कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न केलाय आणि धावसंख्या स्कोर कार्डवर एकंदरीत लागली जाते. आता मात्र 36 धावा. करताना आपल्याला पाहायला मिळालं मिस्टर रोहित रॉय यांनी चांगली फलंदाजी केली परंतु आता रोहित आपण पाहतोय दुसरा रोहित आहे मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्याकडून देखील चांगली फलंदाजी होते. 5 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा तोच फटका मारण्याचा प्रयत्न अगदी वार करण्याचा प्रयत्न नक्कीच केला जातोय चेंडूवर परंतु चेंडूवर फटका लागत नाही आणि त्याचमुळे जर पाहिलं तर विकेट किपरच्या हातामध्ये
जाऊन चेंडू थांबला जातोय. विकास आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय. विकेट किपरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय DNCC टीम मधून. वेगवान चेंडू इथे मात्र बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद होईल. मिस्टर रोहित इथून बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. जर्सी जी आहे ती दिली जाईल. उद्याच्या दिवसात मात्र वेगळं रंगरूप या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळेल. उद्या नक्कीच प्रत्येक प्रेक्षकांना मी विनंती करेन की इथून आपण या स्पर्धेचा आनंद अगदी मैदानामधून घ्या, कारण की मैदानामध्ये मनोरंजन देखील होणार आहे. इथून आपण पाहतोय आणखीन एक विकेटचं होईल पतन. आक्रमण पुन्हा एकदा केलंय, चौकार आलाय आणि 4 ने धावसंख्या जर पाहिली तर आता मात्र स्कोर कार्डवर धावसंख्या लागली जाते. 40 धावा झाल्या आहेत. एकदा मारण्याचा प्रयत्न, परंतु औपचारिकता शिल्लक आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय DCC संघ जर्सी एकत्रित जर्सी नसताना देखील 2 धावांची पॅनल्टी आपल्याला पाहायला मिळाली. जो आयोजकांकडून पॅनल्टी देण्यात आली त्याने ॲक्सेप्ट केली आणि त्यानंतर आपण पाहतोय जी धावसंख्या होती त्या धावसंख्येमध्ये 2 धावा वाढवल्या गेल्या. तरी देखील आपण पाहतोय 47 धावांचं लक्ष होतं, 40 धावा बनवल्या आणि खेळ इथे मात्र जर पाहिलं तर सामना जिंकला जातोय तो म्हणजे DNCC टीम. आणि आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच.